गोष्टीचे नाव आहे शहरातील उंदीर आणि गावातील उंदीर. एक छोटा उंदीर होता आणि तो शहरात राहायचा. त्याला एकदा एक त्याचा जुना फोटो भेटला, ज्यामध्ये त्याचा एक मित्र होता, पण तो मित्र सध्या गावी राहत होता. त्याने विचार केला की आपण आता गावी जाऊ आणि त्या आपल्या मित्राला सरप्राईज देऊ. तो लगेच गावी पोहोचला, पण बघतो तर काय, त्याला तिथल्या जनावरांच्या शेणाचा वास येऊ लागला. तो म्हणाला, इथे खूप घाण आहे, मी लवकर माझ्या मित्राचं घर शोधतो आणि तिथे एकदाचा जातो. तो आपल्या मित्राच्या घरी पोहोचला, दरवाजा ठोकला. मित्र त्याला बघून आश्चर्यचकितच झाला. त्यांनी एकमेकांना मिठी मारली, विचारपूस केली आणि गावचा उंदीर म्हणाला, तू शहरातून माझ्यासाठी इथे आलास, तुला बघून मला खूप आनंद झालाय बघ. इतका प्रवास करून तू आता थकला असशील, तू आराम कर, मी तुझ्यासाठी झटपट जेवण तयार करतो. असे बोलून तो शेतात काही भाज्या आणायला गेला आणि शहरातील उंदीर हातपाय धुवायला गेला. हातपाय धुता धुता त्याने त्यातले सगळे पाणी संपवून टाकले आणि वाकून बघून म्हणाला, अरे हे काय, इतक्या लगेच सगळे पाणी संपले? आमच्या शहरात असे होत नाही, मला तर तिथेच बरे वाटते. शहरातील उंदीर वैतागून बाहेर आला. तोपर्यंत गावातील उंदराने जेवण मांडले होते. तो म्हणाला, चल आता आपण जेवण करूया. त्याने जेवणासाठी ताजे दूध, ताजी फळं, ताजी कणसं ठेवली होती. शहरातील उंदीर म्हणाला, शी, तू हे सगळं बेचव जेवण जेवतोस, काय चव आहे याला? काहीच नाही. गावातील उंदराने त्याला खुश करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जेवणानंतर दोन्ही उंदीर फिरायला गेले. शहरातील उंदराला गावातील ती अगदी ताजी हवा खूप आवडली. तो म्हणाला, किती ताजी हवा आहे, मी त्या फुलांचा सुगंध सुद्धा घेऊ शकतो. पण पुढे गेल्यावर त्याला ओले खत दिसले, त्यातून वास येत होता. तो म्हणत होता, तू कसा राहतोस इथे? किती घाण वास मारत आहे. आमच्या शहरात येऊन बघ, तिथे अगदी स्वच्छता असते. गावातील उंदीर म्हणतो, हो, जेवण साधं होतं, पण इथे सर्व ताजं असतं. शहरातील उंदीर म्हणतो, अरे तू एकदा येऊन तरी बघ, तिथे मी तुला पिझ्झा, पास्ता, शेंगा आणि काय काय खायला देईन. गावातील उंदीर म्हणतो, ऐकायला तर छान वाटतं, नक्की येईल. शहरातील उंदराची जाण्याची वेळ आली. त्याने आपली बॅग भरली आणि गावातील उंदराचा निरोप घेऊन तो तिथून निघून गेला. काही दिवसानंतर गावातील उंदराने शहरी जाण्याचे ठरवले. त्याने आपले सामान बांधले आणि तो निघाला. बघतो तर काय, तिथे उंच उंच इमारती, चमचमत्या गाड्या, खाऊची छान छान दुकानं. तो तर अगदी खुश झाला, इथे मला मस्त खायला मिळेल. हा सगळा विचार करता करता त्याचा ॲक्सिडेंट होता होता वाचला. तो म्हणाला, अरे किती गोंगाट आहे इथे. मग हळूहळू कसा बसा तो आपल्या मित्राच्या घरी पोहोचला. तो एका घराच्या बिळात राहत होता. त्या घरातील नोकराने टेबलवर जेवण मांडले. जसा जेवणाचा वास आला तसा तो उंदीर म्हणाला, चल जेवण तयार आहे, आपण जेवूया. बघ इथे काय काय आहे, केक, दूध, चीज, बटर, फळे. अरे मित्रा, तुझी ही जीवनशैली बघून मला खूप आनंद झालाय, मला तर इथेच राहावंसे वाटते बघ. तेवढ्यात घरातील नोकर एक काठी घेऊन आला आणि म्हणाला, ही घाणेरडी उंदरं, आणि काठी पटापट मारायला चालू केले. तशी 2 जण पळत पळत टेबलाच्या खाली उतरले. तो हसत म्हणाला, ती जाईपर्यंत आपण एक फेरफटका मारून येऊ. मी तुला एक अशी जागा दाखवतो, तिथे सर्व प्रकारचे अन्न मिळते. मग ते दोघं एका दुकानात आले. गावचा उंदीर बघून आश्चर्यचकितच झाला. इतके पदार्थ, काय आहे हे? हे एक खाऊचे दुकान आहे मित्रा. तेवढ्यात एक मोठी मांजर आली आणि त्या दोघांचा पाठलाग करू लागली. 2 जण जीव हातात घेऊन पळू लागले. एका कोण्यात थांबले. अरे मित्रा, काय होतं ते? माझा तर आता जीवच गेला असता. अरे ती या दुकानातली मोठी मांजर होती. 1 मिनिटात ती जाईल, थांब जरासा.
ती मांजर तिथून गेल्यावर दोघेजण बाहेर पडले. तेवढ्यात गावातील उंदराला काही विचित्र गोष्ट दिसली. शहरातील उंदीर म्हणाला, जाऊ नकोस तिथे, ते उंदीर पकडायचं जाळं आहे. गावातील उंदीर म्हणाला, जाळं म्हणजे काय? म्हणजे त्यातील चीज खायला जर तू आत गेलास तर त्या जाळ्यात तू अडकशील आणि पुन्हा कधीच बाहेर निघणार नाहीस. अरे देवा, काय आहे? मला तर आता हृदयविकाराचा झटकाच येईल बघ. हे बघ, मी आता खूप थकलोय. पळून पळून, घाबरून घाबरून जगणे मला येत नाही. मी भले साधे अन्न खातो, पण तिथे खूप शांतता असते रे. असे चटपटीत खाण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकणं मला जमणार नाही. मी आपल्या गावी जातो बघ. हे असं ऐशो आरामासाठी धावपळ करणं मला जमत नाही. त्यानंतर तो गावचा उंदीर आपल्या गावी आला आणि आयुष्यभर तिथेच राहिला. मित्रांनो, अशा चांगल्या गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा आणि गोष्टीला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.